तर आज काहीतरी स्पेशल करणार आहे, कारण आमच्याकडे पहिल्यांदाच कोणीतरी येणार आहे. कोण ते पुढे समजेलच, पण त्यांच्यासाठी मी आता काय काय बनवते ते बघा. तर हे चिकन आहे आणि हे कलेजी आहे. त्यानंतर आणले हे मटन. तर आधी हे सगळं मी मॅरिनेशन करून घेते. तर शूट वगैरे काहीच केलं नाही, कारण की उशीर होईल, तर कारण की आम्हाला लवकर जायचं सुद्धा आहे. म्हणून काय काय बनवलं आहे ते फक्त क्विक. तर हा मसाला आहे नलिनी काकू. मी दुसरा मसाला मागवला, म्हणजे चुकून माझ्याकडून मी वेगळा मागवलेला, पण हा मी चुकून मागवला. तर आज यूज करून बघते. म्हणजे यापूर्वी 1-2 वेळा यूज केला आहे, पुन्हा यूज करते. छान. आता मॅरिनेशन करते. चिकन फ्राय बनवलंय, त्यानंतर डाळ बनवलंय, ही डाळ फ्राय. अजून याला तडका एक बाकी आहे. त्यानंतर हे राईस बनते, मटनची भाजी आणि हे कलेची फ्राय जस्ट आताच ठेवले मी. पुरी बनवायची आहे, बघूया वेळ मिळाला तर बनवते. येतील ना. द्वीप इतकी वाट बघतोय, मी त्याला म्हटलं खाली जा आणि जसं ते येतील तसं त्यांना घेऊन ये, म्हणून त्याला पाठवलंय मी खाली. तोपर्यंत मी आता पुरी तळून घेते. द्वीपला इतकी घाई झालंय, म्हणजे त्याने मला सकाळपासून 10 ते 20 वेळा विचारलं असेल कधी येणार कधी येणार. मग तो घ्यायला गेलाय त्यांना आता, की मी खाली घ्यायला सुद्धा जातो, एकटाच गेला. पुरी आहे, त्यानंतर हे राईस आहे, हे आहे डाळ. मटनला फक्त एक शिटी झाली की बंद करते. तर हे आहे चिकन फ्राय आणि हे आहे कलेजी. का पूर्ण परफेक्ट दिसेल. आता हे बघा, बस जा. माऊ बस, माऊ बस एक सेकंड, तुझी व्हिडिओ काढते. जेवण झालेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला लगेच हा व्लॉग बघायला मिळाला असेल. तर आम्ही जेवून लगेच शॉपिंगला आलो कल्याणमध्ये, आणि घरी मामाच्या मुलीचं लग्न आहे आणि त्यासाठी आम्हाला शॉपिंग करायची आहे, म्हणून मामी बहिणी आणि त्या सर्व आले होते. आधीची व्हिडिओ द्वीपने घडले, त्याने काढली, ज्याला जमेल तसं काढला. आणि त्यानंतर दुपारची वेळ होती, त्याला झोप आली, मग तो तिकडे झोपला दुकानामध्ये. शॉपिंग झालेली आहे, आता मी डोसा खायला आलो. हा जो व्हिडिओ आहे हा मी शूट केला होता काही महिन्यापूर्वी, कधीच ही व्हिडिओ आहे, पण आता मी आज अपलोड करणार आहे. तर बरेच जण कन्फ्यूज होतील, म्हणून मी आधीच क्लिअर करते. काय कर नाही, ह्याचं आहे ना, ते ह्याचं उरेल ते मीच खाईन. टेस्ट मीच आहे. सगळा डोसा पूर्ण नाही खाणार, तुम्हालाच खायला लागेल. हॅलो, गुड मॉर्निंग. आज द्वीपला सुट्टी आहे, बऱ्याच दिवसाने मी आज व्लॉग शूट करते.
तो आता उशिराच उठला आहे. आता 11 वाजले. अजून त्याचं सर्व बाकी आहे. बाकी सर्व जे क्लिनिंग आहे ते मी आता करून घेते. त्यानंतर बघूया दिवसभरामध्ये काय काय होतं ते मी तुमच्यासोबत. कामं आवरतच होती इतक्यामध्ये द्वीप उठला आणि त्याचं चालू झालं की मला दूध आणि चपाती पाहिजे, कारण तो ब्रेकफास्टला तेच खातो. त्याला म्हटलं त्याआधी तू आंघोळ करून घे, त्यानंतर मी तुला देते. मी इथे आम्ही गिझर आणलं नाही, ते गावी ठेवलं आहे, म्हणून मग गॅसवरच पाणी गरम करतो. त्याला आता आंघोळीला बसवते. तो त्याची आंघोळ करतो. तोपर्यंत मी बाकीचंसुद्धा आवरून घेतलं. मग त्याला ब्रेकफास्ट बनवायला बरं, आणि दूधसुद्धा संपलेलं होतं. मग ऑनलाईनच मी मागवलं दूध, कारण की बाहेर दूध 40 रुपयाला अर्धा लिटर आहे जे मी घेते ते, आणि ऑनलाईन 36ला काहीतरी होतं. मग मला, आणि फ्री होम डिलेवरी होती, मग मलासुद्धा परवडत होतं. आता द्वीपला खाली घेऊन जाण्यापेक्षा ऑनलाईन मागवलेलंच बरं. कारण आधी मी जिकडे जायची तिकडे त्याला घेऊन जायची, तो काहीच मागायचा नाही. पण जसं जसं मुलं मोठी होतात त्यांच्यामध्ये चेंजेस जाणवायला लागतात. आजकाल तो कधी थोडं का होईना पण एक चॉकलेट दे असं मागत राहतो. म्हणून मी जितकं होईल तितकं अवॉइड करते त्याला खाली न्यायचं. खूप दिवस झाले पूर्ण रूममध्ये इकडे तिकडे माझ्या साड्या, ब्लाऊज सर्व ते खूप मेसी झालं आहे. पॅकिंग करते आता. भरपूर शॉपिंग गावी आहे, नाहीतर मी सर्व दाखवत असतं. आता जितकं आहे तितकं मी दाखवते. खूप कन्फ्युजन झालं आहे. काही गोष्टी माहेरी आहेत, काही सासरी आहेत, काही इथे आहेत. मी जेवढं आहे तेवढं मी भरते, तर बघू सर्व व्यवस्थित आहे. मी असे हे साडीचे कवर आणले, म्हणजे एकामध्ये परकट, ब्लाऊज आणि साडी असं सेपरेट ठेवता येईल, जेणेकरून एकदा काही तर सर्व काही काढताना म्हणून असे मी हे आणले. हे 50 रुपयाला एक मिळतं, तर मी 3 घेतले. हे 130 रुपयाला 3 दिले. हे कवर बऱ्यापैकी मोठे आहेत. त्याच्यामध्ये कलर असतात भरपूर. मी 3 कलर घेतले, ब्ल्यू, मरून. भरपूर अशी ज्वेलरी घेतली. तर ही आहे, हे डायमंडची आहे. ह्याच्यामध्ये मी 2 घेतले ज्वेलरी फॅन्सी साडीवर. तर कल्याणला, हे कल्याणमधून घेतले, शॉपमधून. त्यानंतर ह्याची आहे छोटीच आहे, हे मोठ्यांचंच आहे. आम्ही ऑनलाईन घेतल्या फ्लिपकार्टवरून. जर मला ही मिळाली आउट ऑफ, कधी काय होतं, मी ऑर्डर करते पण तो आउट ऑफ स्टॉक होतो, त्यामुळे मला लिंक देता नाही, ते ओपनसुद्धा होत नाही. असेल अवेलेबल तर मी याची लिंक देईल तुम्हाला. याच्यावरच इयरिंगसुद्धा आहे. हे अशी इयरिंगसुद्धा आहे. त्यानंतर नॉर्मल आहे, बांगड्या वगैरे, फ्लावरसुद्धा भेटते अशी छान. ते 30 रुपयाला मिळाला हा फ्लावर. एक शॉप आहे, जर तुम्ही कल्याणमध्ये असतील तर नक्की तिकडे व्हिजिट करा. छान कलेक्शन आणि रिजनेबल रेटमध्ये आहे. आणि इयरिंग आहे त्याची, आणि हा त्याचा नेकलेस आहे. खूप छान आहे त्यांच्याकडे कलेक्शन. तिकडूनच मी इयरिंग्स आणि हा गळ्यातला नेकलेस आता मी एक साडी पूर्ण पॅकिंग करते. कुठे तुम्हाला लांब लग्नाला वगैरे जायचं असेल तसे साडी कवर आणि ते बेस्ट आहे. हे बाय नको देऊ. आणि
तिच्या बड्डेचा बड्डेचा पण शॉर्ट होतो जमलं असतं. साईबाबाच्या मंदिरात मूवी जर सिंगल साडी एक 3D एक 5D. तुम्ही पण विजिट करा एकदा. सुरुवातीची तर काही मिनटं मला काहीच सुचत नव्हतं की सुरुवात कुठून करू, कारण की ज्वेलरी बांगड्या वगैरे ती इतकं झालं होतं आणि मला काही आठवतसुद्धा नव्हतं की नक्की कुठे काय गोष्टी आहेत ते. थोडा विचार केला आणि मग ते बॉक्सेस आहेत त्यामध्ये जे न्यायचं आहे ते ठेवलं आणि पिशवी घेतली आणि जे तिकडे नाही न्यायचं ते मी ठेवलं आणि असं करून मी हळूहळू कामं संपवत गेली. शॉर्ट रील पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आम्ही कुठे जाणार आहेत ते, आणि या पुढच्या व्हिडिओसुद्धा खूप छान असणार आहेत, त्यासुद्धा नक्की पहा. तर आता माझी बऱ्यापैकी पॅकिंग झालेली आहे. जे काही ड्रीप मागत होता मला हे दे खेळायला ते दे, मग त्याला हे थोड्याशा बांगड्या दिल्या, त्याच्यासोबत तो छान खेळत राहिला आणि माझी पॅकिंगसुद्धा लवकर झाली. मग ड्रीपची पॅकिंग अजून बाकी आहे. त्याचे एक शर्ट आहे तो प्रेसला दिलेला आहे, तो मी घेऊन येते आणि त्यानंतर बॅगमध्ये ठेवेल. द्वीप आता झोपला आहे आणि दिवाळीला भरपूर ड्रायफ्रूट्स मिळालेत. मग ते आता कसे संपवायचे, तर मी बदाम इथे भिजवलेत, बदाम शेक बनवणार आहे आणि त्यासाठी मी इथे ऑनलाईन दूध आणि हे पाव दुसऱ्यासाठी मागवलेत. ते बदाम शेकसाठी मी हे दूध मागवले 1.5 लिटर. आता तो झोपला आहे, मग त्याच्या उठण्याच्या आधी बनवते. तो थंड नाही पीत, तसं गरमच पितो. बदाम सोलून घेते मी आता. या बदाम शेकची रेसिपी मी याआधी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केली आहे, जर कोणी बघितलं नसेल तर नक्की पहा. आज एकदम शॉर्टमध्ये सुद्धा सांगेल तुम्हाला. ही दुधाला उकळी, हे बदामाचं क्रश टाकते मी मिक्सर. चलो, म्हणजे द्वीपसाठी फ्लिपकार्टवरून काय ऑर्डर केलेलं पेस्ट आणि कपडे तर एकत्र नाही आले, तर हे वेगवेगळे आले. तर बघू ते काय आपल्या उठल्यानंतर हे ट्राय करून बघेन. टी शर्ट आहे, खूप छान आहे, ब्लॅक अँड व्हाईट असं कॉम्बिनेशन. पण हा खूप, हे बघा हे जाड आहे, तो नाही घालणार मे बी. बघू उठल्यावर काय बोलतो. दुपारनंतर मी काही शूटच केलं नाही. उद्याचं व्लॉगसुद्धा नक्की पहा. पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओमध्ये. बाय.